आजपर्यंत जे 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 काही मी मिळवलंय ते सगळं मला सोडून जावं लागणार आहे. सगळं सोडून जायचंय म्हणून भीती वाटते. हो राजा, माणसाला वाटणारं हे जे दुःख आहे ना, या दुःखाच्या मुळाशी जर काही असेल तर त्याचं अज्ञान हे एकमेव कारण आहे. तो अज्ञानानं मायेनं हे माझं, हे माझं, हेही माझं, हेही माझं असं म्हणत बसतो. आणि मग माझी प्रीती ज्याच्यावर आहे ना, बृहदारण्यक उपनिषदकार म्हणाले आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती. राजन, हे सगळं जे आहे हे तुला तुझ्या गोष्टी का आवडतात, तुला त्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे असं तुला वाटतं, चुकीचं आहे. या जगात तुला माहित नाही कोणीच कोणाचं असत नाही. गुरुजी असं कसं म्हणतात? माझी मुलं आहे, माझ्या राण्या आहे, माझे प्रजाजन आहे, त्या सगळ्यांचा मी लाडका आहे. राजा, हा तुझा समज आहे रे. राजा, न मारे प्रत्युकामाय पती प्रियम भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियम भवती. तू त्यांना कुठपर्यंत आवडतो सांगू का? जोपर्यंत तू त्यांच्याकरता एखादी गोष्ट अनुकूल असलेली करतोस तोपर्यंत. सासूला सुंदरी कुठपर्यंत आवडते? सकाळी उठल्या उठल्या बरोबर गरम तुपाचा चहा आणून देते तोपर्यंत. तिने म्हणाल सासूला उठून घ्या आणि मला पण द्या, मी 9 वाजेपर्यंत झोपून राहील. कुठल्या सासूला सून आवडेल सांगा बघूया? आवडेल का? राजा, जणू याच श्लोकावरती आमच्या बाबा कर्त्यांनी एक पद केले. बाबा कर्त्यांचे गीतेच्या 700 श्लोक आहेत. त्या 700 श्लोकांचा आशय त्यांनी 100 पदामध्ये आणला. त्याला म्हणतात गीतामृत शतपदी. त्या गीतामृत शतपदी मध्ये असलेलं पद आहे. बाबा कर्ते काय म्हणाले? प्रीतीची तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी. प्रीतीची तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी. प्रीतीची 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 प्रीतीची
दुसरी आवडत नाही. मुलगा लहान आहे. चुंबिता पिता जरी शिशुला, चुंबिता प्रेमाने निघसून गेला. गणित ऑफिसमधून घरी आल्या संध्याकाळी 6:30 वेळ. लहान त्या मुलाला त्याला कॅडबरी घेऊन गेली. आता मला सांगा ते कशा करता गेले हो? त्यांचं प्रेम होतं अगदी बारीक 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 ते कशा करता गेले? त्यांचं त्या मुलावरती प्रेम आहे. जवळ गेले. सकाळपासून दमले होते. साईब काय बोलला होता ते सगळं क्षीण ते विसरले. कधी त्या मुलाचा प्रसन्न हसरा चेहरा पाहिल्यानंतर त्याला जवळ घेतलं उचलून. त्याचे गोबरे गोबरे गाल ओढले आणि त्या मुलाच्या 1.5-2 वर्षाचा काय तो मुलगा आहे त्याचा गालाचा ते मुका घेतात. काय झालं म्हणा? गालाचा ज्यावेळी ते मुका घेतात तेव्हा तो मुलगा लागला रडायला.